नमस्कार। सध्या नागपुरात हिट अँड रनची चर्चा रंगली आहे। 2 दिवसांपूर्वी नागपुरात भरधाव वेगात आलेल्या एका ऑडी कारने शहरातील अनेक वाहनांना जोरदार धडक दिली। यात काही जण जखमी झाले तर गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। ज्या ऑडी कारमुळे हा अपघात झाला त्या कारची नोंदणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे यांच्या नावे आहे। हा अपघात झाला त्यावेळी गाडीत अर्जुन हावरे, रोनित चित्तमवार, संकेत बावनकुळे हे तिघे जण होते। ही गाडी संकेतचा मित्र अर्जुन चालवत होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। तर या घटनेनंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत। त्यातच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी एक मोठा खुलासा केला आहे। संजय राऊत यांनी नुकताच प्रसार माध्यमांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी संकेत बावनकुळेच्या ऑडी कारच्या अपघाताबद्दल एक मोठा खुलासा केलाय। संकेत बावनकुळे याच्या गाडीमध्ये एका लाहोरी बारचे बिल मिळाले आहे। या बिलवर दारू, चिकन, मटणसह बीफ म्हणजेच गोमांस कटलेटचाही उल्लेख आहे असा दावा संजय राऊत यांनी केला आहे। श्रावण गणपती आहे असे म्हणत हिंदुत्व शिकवणाऱ्या लोकांनीच बीफ कटलेट खाल्ले असून हीच लोक या मुद्द्यावरून मॉब लिचिंग करतात असा टोला संजय राऊत यांनी लगावत भाजपला कोंडीत पकडला आहे। कटलेटचंही बिल त्याच्यामध्ये आहे, गोमांस। हे आम्हाला हिंदुत्व शिकवतात। श्रावण आहे, गणपति आहे, अमुक आहे, हिंदुत्व आहे, त्याच्यामध्ये बीफ कटलेट भी उसने खाया है। ये लोगों ने, हिंदुत्ववादी लोग हैं, हमको सिखाते हैं सबको, और सबको क्या बोलता है, मॉब लिंचिंग करते हैं। किसी के पास बीफ मिला, किसी के पास ये मिला, लेकिन वो बिल में बीफ कटलेट का भी ऑर्डर है, उसका भी पैसा, त्याचे पण पैसे दिलेले आहेत। बिल पेड केलं आहे, पोलिसांनी जप्त केलेले ते बिल आहे।